सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर गाईज, आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल का आपण काय चालले आहोत। तर आपण चालले आहोत नवी मुंबईचे मानाचे पालखीला। तर वर्षभर आम्ही आजच्या दिवसाची वाट बघत असतो, जेणेकरून आजचा दिवस उगवावा आणि आम्ही पदयात्री म्हणून पालखीसोबत एकविरीला जावा। तर तो आज दिवस आलेला आहे। तर आपण आता निघत आहोत इकडून वाशी गावातून जुईनगरला। जुईनगरवरून पालखीला सुरुवात होईल आणि पालखी सरळ थेट निघेल एकविरीला। 3 दिवसाचा प्रवास आहे। तर बघूया 3 दिवसामध्ये काय काय होतंय, काय काय घडतंय, ते सगळे अपडेट तुम्हाला देत राहील। तर आता माझ्या मागे टेम्पो आलेला आहे वाशी गावात। तर आता आपण इकडे सगळं बॅग टाकू आणि नारळ फोडून एकविराला आपण मागणं घालू की आमचा प्रवास सुखाचा हो आणि आपण इकडून निघू थेट जुईनगरला। तर चला आता मित्रांनो, जास्त बोलत नाही, निघूया आपण थेट जुईनगरला। चला गाईस, तर आता नारळ वगैरे फोडले आणि आपण आपल्या प्रवासाला इथून सुरुवात करू। आता निघूया आपण जुईनगरला जायला। तिकडे काय घडतंय सगळं तुम्हाला, पालखी कशी निघते ते सगळं दाखवतो। व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत राहा, व्हिडिओ थोडी पण स्किप नका करू। हे बघा आपलं गाडी। जय सद्गुरु, जय सद्गुरु।
तर गाईज आता व्हिडिओ शूट वगैरे करून आलोय आपण ग्राउंड मध्ये. आता इथं पालखी येणार आहे. जवळजवळ अजून गावातच पालखी आहे आणि इथं पालखी यायला अजून अर्धा एक तास लागेल. इथंच आता हातपाय जरा जरा जड झाले. तर पुढे काय होईल काय माहिती नाही. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. थोडी पण स्किप नका करू. चला व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळ्यांना अनसबस्क्राईब करा. हार्दिक आभार. कृपया सर्वांनी बाजूला हा जो इव्हेंट करायचा आहे तो इव्हेंट त्यांना येतो. सो गाईज 11 वाजता आपण सुरू केलं होता पदयात्रेला आणि जवळजवळ 2:30 वाजलेत आणि आपण आहोत कळंबोली हायवेला. हे बघा माझ्या मागे मध्ये तुम्ही एक्सप्रेस हायवे बघू शकता. आणि आपला जेवणाचा जो स्पॉट आहे ना तो आहे कांदा कॉलनी शिव मंदिर तलावाजवळ. अजून 10 ते 15 मिनटं लागतील आपल्याला जेवणाच्या स्पॉटवर पोचायला. आणि अर्ध्यापेक्षा जास्त मुले पुढे गेलेत आणि आपण आता म्हणजे सेंटरला आहोत. पाठीमागे आपल्या पालखी आहे. पालखी येण्याची वाट बघतो म्हणून आपण हळूहळू चाललो आहे. चला आता आपण बघूया, पोचूया जेवणाच्या स्पॉटवर. जेवण काय आहे, कसं आहे
ते पण तुम्हाला दाखवतो. आणि इथं गेल्या गेल्या पण आराम करू. नंतरला ओरियन मॉल जसं येतो तसं तिथं DJ वगैरे येतो. DJ आल्यावर भरपूर अशी मजा येते आणि सगळे नाचायला लागतात. चला जास्त बोलत नाही, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडी पण स्किप नका करू. गाईस जेवायला या. भात, वरण, गुलाबजामुन, नाल्या, पनीरची भाजी आणि कानाची भाजी घालते. क्या बात है जल्लोष
गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला आपण आपल्या ब्लॉगला इथंच एंड करू. बाय.